सो वेलकम बॅक गाईज. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि लास्ट मी रफ करतो बोर्ड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं तर 7 ॲडजस्टमेंट पाहिलं होतं, राईट आहे. 7 ॲडजस्टमेंट आपण कव्हर अप केल्या होत्या. फक्त एक रिकॉल करूया 7 ॲडजस्टमेंट काय होत्या, कोणत्या होत्या त्या. ठीक आहे. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती तर फर्स्ट ॲडजस्टमेंट होती आपली क्लोजिंग स्टॉक, राईट आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती, क्लोजिंग स्टॉक. इथे लिहू काय रे, ठीक आहे इथे लिहितो मी जरा. फर्स्ट ॲडजस्टमेंट होती आपली क्लोजिंग स्टॉक. दोन इफेक्ट काय होते, ट्रेडिंगच्या ट्रेडला बॅलन्सच्या असेल. क्लिअर आहे. चला नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट होती प्रीपेड एक्सपेन्सेस. काय होते, प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस दोन ठिकाणी येतात, ट्रेडिंग पेनच्या डेबिटला, ट्रेडिंग पेनच्या डेबिटला. अँड सेकंड इफेक्ट येतो असेटला, बिकॉज प्रीपेड एक्स्ट्रा पेड करून देऊ. ओके. थर्ड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस ट्रेडिंग पेनच्या डेबिटला, प्रीपेड मायनस आउटस्टँडिंग प्लस. क्लियर आहे. सो प्लस होणार. अँड सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग लायबिलिटीला, अपोजिट प्रीपेड असेट आउटस्टँडिंग लायबिलिटी, प्रीपेड असेट आउटस्टँडिंग लायबिलिटी. क्लियर आहे कन्सेप्ट. चलो नेक्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स. ठीक आहे, इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स. इनकम आहे पेनच्या क्रेडिटला, पेनच्या क्रेडिट इथे ना इनकम इथे येतो. सो पेनच्या क्रेडिटला. ठीक आहे. अँड सेकंड इफेक्ट रिसीव्ड इन ॲडव्हान्स लायबिलिटी, रिसीव्ड इन ॲडव्हान्स लायबिलिटी पण काय करणार मायनस. क्लियर आहे. नेक्स्ट फिफ्थ इनकम रिसिवेबल. इनकम रिसिवेबल, इनकम पेनच्या क्रेडिटला इनकम आहे. सो आणि सेकंड इफेक्ट रिसिवेबल, रिसिवेबल बेरिसिवेबल कुठे येतात, असेटला. सो असेट मध्ये. ठीक आहे. 6 and 7. 6 होती बॅड डेट्स, आरडीडी आरबीडीडी. काय येणार, लेस फ्रॉम डेटर्स अँड ऍड टू बॅड डेट्स. लेस फ्रॉम डेटर, डेटर म्हणजे असेट मधून लेस. अँड सेकंड इफेक्ट ऍड टू बॅड डेट्स, बॅड डेट्स पेनच्या डेबिटला बॅड डेट्स. क्लिअर आहे. अँड लास्ट आपण पाहिली डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन काय करतो, असेट मधून लेस करतो, असेट मधून लेस. अँड सेकंड इफेक्ट असेट मधून लेस, सेकंड इफेक्ट पेनच्या डेबिटला, बिकॉज तो आपला एक्सपेन्स आहे. क्लिअर आहे. सो अशा 7 ॲडजस्टमेंट आपण क्लिअर केल्या होत्या. आता काय केल्या, रिकॉल केल्या. आता आपण जाऊया नेक्स्ट आपला ॲडजस्टमेंट 8, 9, 10 to 15 पर्यंत. ठीक आहे. सो तो मी इथे काय करतो, फर्स्ट आपण चार्ट प्रिपेअर करून घेतो. पहिला आहे तो बॅलन्स शीट आपली, जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेन करायला मला बरं पडेल. ठीक आहे. बॅलन्स शीट इथे येणार असेल. ठीक आहे. चला या नाउ कम टू द पॉइंट. ओके. ओके या फर्स्ट ॲडजस्टमेंट गुड्स वरून. ओके. आता गुड्स वरून तुम्हाला टोटल 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. ओके. गुड्स वरून किती ॲडजस्टमेंट आहेत, 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट गुड्स टेकन बाय द, काय लिहिलंय, पप्पू. ओके. पप्पू म्हणजे कोण, दुसरा पप्पू कोणी नाहीये. पप्पूचा फुल फॉर्म असा आहे, प्रोप्रायटर फॉर अ पर्सनल यूज. प्रोप्रायटर फॉर अ पर्सनल यूज. ओके. गुड्स टेकन ओव्हर केले कोणी, प्रोप्रायटरने. कशासाठी, पर्सनल यूज साठी. ओके. सपोज तुमचा एखादा बिझनेस आहे, शुगर फॅक्टरी आहे, तर तुम्ही शुगर सपोज घरी यूज केले, आणले, तर तुम्ही ते गुड्स काय केले, यूज केले. शुगर फॅक्टरी पकडा, असे खूप सारे एक्झाम्पल पकडा. ओके. सपोज तुमची बुक्स स्टेशनरी आहे, तर स्टेशनरी काही तुम्ही घरी आणलीत यूज करायला. सो काय केला, गुड्स टेकन बाय द प्रोप्रायटर फॉर अ पर्सनल यूज. त्याने स्वतःच्या पर्सनल यूज साठी काय केला, एखादा गुड्स यूज केला बिझनेस मधला, दॅट इज कॉल्ड गुड्स टेकन ओव्हर बाय द प्रोप्रायटर फॉर अ पर्सनल यूज. ओके. सो असे काही गुड्स असतील तर त्याचा इफेक्ट काय ना, तर फर्स्ट इफेक्ट असणार आहे गुड्स रिलेटेड. बघा कन्सेप्ट डोक्यात टाकून ठेवा, गुड्स रिलेटेड कोणतीही एंट्री आली तर कुठे येणार, तुमची ट्रेडिंगच्या क्रेडिटला. कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. गुड्स रिलेटेड. ओके. सो गुड्स टेकन ओव्हर बाय द प्रोप्रायटर, इथे येणार गुड्स टेकन ओव्हर बाय द प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेकंड प्रोप्रायटर आहे. सो तुम्ही जर 12 ला आहात तर तुम्हाला इथे काय असणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असणार आहे. जे लोक 11th ला आहेत, बघा आता 12th वाल्यांसाठी मी फर्स्ट सांगतो. एक इफेक्ट झाला तुमचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट तुम्ही काय करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. याच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला काय लिहिणार, तर गुड्स ड्रॉइंग लिहू शकता. ड्रॉइंग. ओके. इन ब्रॅकेट लिहा गुड्स ड्रॉइंग. काय लिहा, गुड्स. ओके. 2
ड्रॉइंग. ओके, हे आपण जेव्हा आपण सम सॉल्व्ह करू तेव्हा हे आपण बघणार आहोत. सो ड्रॉइंग 2 3 गुड्स. ठीक आहे. सो अशा प्रकारे झालं. हे कोणासाठी झालं? 12th. आता 11th वाल्यांसाठी काय आहे? तर 11th वाल्यांसाठी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नाही आहे आपल्याला. तर तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स शीट मध्ये तिथे आपण कॅपिटल लिहितो, राईट आहे. तर इथून तुम्हाला मायनस करायचं आहे. सिंपल आहे. क्लिअर आहे. ओके, 11th साठी काय आहे? बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल मधून मायनस होणार. ओके, 12th वाल्यांसाठी काय आहे? पार्टनर्स कॅपिटल मध्ये डेबिट येणार. एवढाच डिफरन्स आता तुम्हाला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, गुड्स रिलेटेड एक एंट्री झाली. गुड्स टेकन बाय द पप्पो म्हणजे प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. नेक्स्ट, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्यूट केले ॲज अ फ्री सॅम्पल. ओके, डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स रिलेटेड कोणतीही एंट्री आली कुठे आली पाहिजे? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सो इफेक्ट आपला झाला ट्रेडिंगच्या क्रेडिटचा. क्लिअर आहे. सेकंड, कुठे येणार? तर डिस्ट्रीब्यूट केले फ्री सॅम्पल. आपला एक्सपेन्स आहे जो पेएनएलच्या डेबिटला ॲज अ ऍडव्हर्टाइजमेंट. फ्री सॅम्पल आपण केव्हा देतो? जेव्हा आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची असते तेव्हा, है ना. जस्ट यूज करून पहा, नंतर डिसिजन घ्या तुम्हाला अजून घ्यायचे की नाही परचेस करायचे. सो फ्री सॅम्पल आपण ते डिस्ट्रीब्यूट करतो. सो गुड डिस्ट्रीब्यूट फ्री सॅम्पल. एक इफेक्ट, गुड्स रिलेटेड कोणतीही एंट्री आली ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि फ्री सॅम्पल गेले सो पेएनएलच्या डेबिटला, बिकॉज वन टाइप ऑफ काय आपला एक्सपेंडिचर आहे. सो तिथे आला पाहिजे पेएनएलच्या डेबिटला आणि ते नाव देणार ऍडव्हर्टाइजमेंट. क्लिअर. सेकंड आहे डिस्ट्रॉय बाय. ओके, आता डिस्ट्रॉय वरून दोन आहेत आपल्याला एंगेजमेंट. डिस्ट्रॉय बाय फायर, थेफ्ट अँड ऍक्सिडेंट. ओके, गुड्स काय झाले? डिस्ट्रॉय झाले. डिस्ट्रॉय म्हणजे खराब झाले, तुटले फुटले लाईक डिस्ट्रॉय. ओके, तर गुड डिस्ट्रॉय बाय फायर म्हणजे आगीमध्ये जळाले असतील. सपोज चुकून आग लागली गोडाऊनला, अदरवाईज चोरीला गेले, अदरवाईज ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे ट्रॅव्हलिंग इथून तुम्ही नाशिक ब्रांचला सपोज ट्रान्सफर करताय मुंबईतून नाशिक ब्रांचला, तर तिथे ट्रॅव्हलिंग करताना काही ऍक्सिडेंट झाला ट्रकचा वगैरे, तर तिथे काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये गेले, तर असे काही गुड्स वगैरे असतील तर त्यांचा जर का इन्शुरन्स काढला नसेल, अनइन्शुर्ड असतील. कंडिशन बघा दोघांमध्ये पण सेम आहे. डिस्ट्रॉय बाय फायर त्याचा ऍक्सिडेंट, डिस्ट्रॉय बाय फायर त्याचा ऍक्सिडेंट. बट त्या केसमध्ये दोन कंडिशन असतात. एक आहे अनइन्शुर्ड. अनइन्शुर्ड म्हणजे इन्शुरन्स जर का काढला नसेल, एखाद्या गुड्सचा जर का इन्शुरन्स काढला नसेल तर काय येणार? तर बघा गुड्स रिलेटेड कोणती एंट्री आली तर काय? ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला. एक इफेक्ट आला आपल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला. क्लिअर आहे. सेकंड, इन्शुरन्स काढला नाहीये म्हणजे आपला पूर्ण काय लॉस झाला. म्हणजे सपोज 25,000 चे गुड्स असतील तर 25,000 चे गुड्स माझे गेले पाण्यामध्ये. पाण्यामध्ये म्हणजे सर्व लॉसच झाला माझा. सो पेएनएलच्या डेबिटला येणार गुड डिस्ट्रॉय बाय फायर. ओके, ओके, लॉस बाय फायर किंवा लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय ऍक्सिडेंट असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि तिथे टू लॉस बाय फायर असेल तर फायर, थेफ्ट असेल तर थेफ्ट, ऍक्सिडेंट असेल तर ऍक्सिडेंट. ठीक आहे. चला नेक्स्ट, जर का त्याच गुडचा सपोज मी इन्शुरन्स काढला असेल तर 3 एंट्री असतील. बघा सपोज 10,000 चे गुड्स होते. किती होते? 10,000 चे गुड्स होते. ओके, सो गुड्स रिलेटेड कोणती एंट्री आली तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आली पाहिजे. इथे कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला. चला नेक्स्ट, आता ते 10,000 चे गुड्स मध्ये इन्शुरन्स काढला होता. सो काहीतरी आपल्याला अमाऊंट भेटणार की नाही? ओके, सो किती सपोज भेटेल? इन्शुरन्स कंपनी बोलते की तुम्हाला आम्ही 8,000 रुपीज देऊ. सो 2,000 इन्शुरन्स कंपनी देणार नाहीये. 8,000 जी कंपनी अमाऊंट देणार आहे ही आपली काय आहे? असेट आहे. सो असेटला देणार इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, ICR. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल किती आहे ते? 8,000. किती आहे? 8,000. क्लिअर आहे. ओके, आता हे 2,000 जो आहे 2,000 चा काय झाला? माझा लॉस झालाय टोटली. सो लॉस कुठे येतो? तर लॉस येतो पेएनएलच्या डेबिटला. ओके, सो येणार टू लॉस बाय सेम फायर सेक्शन ऍक्सिडेंट तुम्ही काय लिहिणार. ठीक आहे. क्लिअर आहे कन्सेप्ट. सो एंट्री का आली? ट्रेडिंगच्या क्रेडिटला, पेएनएलच्या डेबिटला, बॅलन्स शीटच्या असेटला, केव्हा? जर का गुड्स इन्शुर्ड असतील तर. नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे डिस्काउंट वरून 2 एंट्री आहेत. डिस्काउंट ऑन डेटर, डिस्काउंट ऑन क्रेडिटर. सिंपल एंट्री आहे. डेटरला डिस्काउंट दिला. डेटर म्हणजे कोण? आपला कस्टमर. कस्टमरला आपण जर का डिस्काउंट दिला तर सपोज डेटर मला किती देणार होता? फॉर एक्झाम्पल बघा 5,000 रुपीज मला डेटर देणार होता. ठीक आहे. सो डेटरला मी डिस्काउंट दिला. किती दिला? सपोज 1,000 रुपीचा डिस्काउंट किंवा नको 500, जास्त नको डिस्काउंट द्यायला ना. 500 रुपीचा डिस्काउंट दिला तर मला डेटर किती देणार आहे रे? 4,500. मी काय केले? डेटरच्या अमाऊंट मधून लेस केले की नाही? सो लेस फ्रॉम दी डेटर. ओके, आणि डेटर कुठे येतात? असेट मध्ये. मग इथे लिहिणार तुम्ही डेटर लेस व्हॉट? डिस्काउंट ऑन डेटर. डिस्काउंट ऑन डेटर्स. लाईक इट.
क्लिअर आहे? ओके, आता हा डेटरला डिस्काउंट दिला, मग आपल्यासाठी प्रॉफिट आहे की लॉस आहे? सांगा मला. लॉस आहे. तर लॉस कुठे येतो? क्लिअर आहे? सो लॉस येणार तुमचा P&Lच्या डेबिटला. म्हणजे एंट्री काय झाली? लेस फ्रॉम दी डेटर P&Lच्या डेबिटला. सेम डिस्काउंट ऑन क्रेडिटर. ओके, आता क्रेडिटर कोण असतो ही पहिली कन्सेप्ट माहिती पाहिजे. ओके, क्रेडिटर म्हणजे आपण ज्याकडून परचेस करतो, आपण ज्याच्याकडून परचेस करतो त्याला, म्हणजे आपण त्याला पैसे पे करतो. सपोज क्रेडिटरला मला किती द्यायचे होते? सपोज मी 10,000 रुपीज क्रेडिटरला देणार होतो. ओके, बट क्रेडिटरने मला डिस्काउंट दिला. किती दिला? सपोज बोलला 1,000 रुपीज डिस्काउंट घे. ओके, म्हणजे आपण आता किती पे करणार? 9,000. ओके, म्हणजे क्रेडिटरला आपण देणार किती होतो? 1,000. ओके, सो डिस्काउंट किती झाला? 10,000 आपण देणार होतो, 1,000 डिस्काउंट झाला. सो डिस्काउंट ऑन क्रेडिटर मध्ये काय करणार? लेस फ्रॉम दी क्रेडिटर. सेम एंट्री आहे डिस्काउंट ऑन डेटर सारखी, लेस फ्रॉम डेटर, लेस फ्रॉम क्रेडिटर, एवढाच डिफरन्स आहे. डेटर मध्ये डेटर लेस करायचे, डेटर मध्ये क्रेडिटर. ठीक आहे, डेटर म्हटलं होते P&Lच्या डेबिटला, बिकॉज तो आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे. ओके, आणि इथे काय झाला? आपला फायदा झाला की नाही? सो P&Lच्या क्रेडिटला. कन्सेप्ट समजते? ओके, डिस्काउंट ऑन क्रेडिटर मध्ये काय झालंय, तर क्रेडिटर म्हणजे कोण? आता आपण काय करतो, ज्याच्याकडून गुड्स परचेस करतोय. ओके, तर त्याला आपण पैसे देणार, तर त्याने आपल्याला डिस्काउंट दिला. म्हणजे मी त्याला 10,000 रुपीज देणार होतो, बट तो मला म्हणाला की 8,000 रुपीजचा डिस्काउंट घे. मग तुम्हाला किती पे करणार? 9,000 आपण त्याला पे करणार आहोत. सो आपला काय झाला? त्यामध्ये इन्कम झालाय ना. सो इन्कम झाला, प्रॉफिट झालाय. सो इन्कम झालाय म्हणून P&Lच्या क्रेडिटला आपण तो ट्रान्सफर करणार. क्लिअर आहे तुम्हाला एवढी कन्सेप्ट? ओके, आणि अजून ट्रिक मी सांगायचं झालं तर डिस्काउंट ऑन डेटर आहे तर लेस फ्रॉम डेटर करायचा P&Lच्या डेबिटला, आणि क्रेडिटर असतं त्याच्या अपोजिट, इथे लेस फ्रॉम डेटर, इथे लेस फ्रॉम क्रेडिटर P&Lच्या क्रेडिटला. ठीक आहे, नेक्स्ट आता अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स अशा दोन एंट्री आहेत. आता अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय? तर काही गुड्स मी परचेस केले, बट मी विसरलो की ते बुक मध्ये लिहायला. ओके, मेंटेन करायला, बुक मेंटेन करायला मी विसरलो त्यामध्ये. तर मला अचानक सडनली चेकिंग करताना सांगितलं की अरे मी गुड्स परचेस केले होते किंवा गुड्स सेल केले होते, बट मी ते लिहायला विसरलो. तर दॅट इज कॉल्ड द अनरेकॉर्डेड परचेस और अनरेकॉर्डेड सेल्स. ओके, तर असे काही गुड्स जर का आपल्याला भेटले तर ऑब्विसली ते परचेस बुक मध्ये ऍड झाले पाहिजेत. अँड सेकंड, परचेस आपण कोणाकडून करतो? क्रेडिटर कडून करतो. तो क्रेडिटर मध्ये ते ऍड झाले पाहिजे. ठीक आहे, सो परचेस मध्ये ऍड म्हणजे परचेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, सो इथे लिहिणार परचेस, ऍड अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड परचेस. ठीक आहे, आणि क्रेडिटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. इथे लिहिणार क्रेडिटर्स, क्रेडिटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेस. अंडरस्टँड? अनरेकॉर्डेड परचेस एंट्री क्लिअर आहे तुम्हाला? ओके, चला नेक्स्ट आता अनरेकॉर्डेड सेल्स. सेल्स काय आहे? तर सेम मी गुड्स सेल केले होते, बट मी विसरलो होतो की गुड्स सेल केलेले मेंटेन करायला बुक मध्ये. बट सडनली मला जेव्हा मी चेक करतो तेव्हा मला सडनली भेटले की अरे गुड्स मी सेल केलेत, बट ते मी रेकॉर्ड करायला विसरलो. त्या केसमध्ये आपण काय करतो? सेल कोणाला सेल करतो आपण? एकतर सेल्स केले तर सेल्स मध्ये ऍड झाले पाहिजेत, आणि सेल्स कोणाला करतो आपण? आपल्या कस्टमरला करतो. कस्टमर म्हणजेच कोण? आपला डेटर. ओके, सो डेटर मध्ये ऍड झाले पाहिजे. क्लिअर आहे? तर सेल्स कुठे येतात? तर परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. तर सेल्स कुठे येतात? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. इथे ना ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अँड सेकंड, डेटर्स कुठे येतात? क्रेडिटर जर काही इथे असेल, डेटर तुम्हाला माहिती आहे असेटला येतात. ओके, सो इथे लिहिणार ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे आपल्या आता किती एंट्री बघितल्या? 1 2 3 4 5 6 7 8 आपल्या एंट्री इथे झालेल्या आहेत. ठीक आहे, सो आता काय करूया? एकदा रिकॉल करूया ह्या एंट्र्या. ठीक आहे, चला कोणकोणत्या एंट्र्या पाहिल्या बघा. 8 एंट्री आपण पाहिल्या. किती? 8. टोटल किती एंट्र्या आहेत आपण पाहिलेल्या? 8. सो पहिल्या ज्या 4 एंट्र्या होत्या त्या कशावरती होत्या रे? गुड्स वरती होत्या. राईट आहे. नंतरच्या 2 एंट्र्या होत्या डिस्काउंट वरती होत्या. नंतरच्या 2 एंट्र्या होत्या त्या अनरेकॉर्डेड वरती होत्या. क्लिअर आहे? एवढा क्लिअर आहे की नाही? किती सोपं आहे. चला आता गुड्स मध्ये काय होतं? तर गुड्स मध्ये फर्स्ट एंट्री होती टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. सेकंड एंट्री होती डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल. थर्ड होती डिस्ट्रॉय बाय फायर, थेफ्ट अँड ऍक्सिडेंट. ओके, बट कुठले? अनइन्शुअर्ड.
नंतर होती डिस्ट्रॉय फायर सेफ्टी ऍक्सिडेंट इन्शुर्ड, क्लिअर आहे. डिस्काउंट ऑन डेटर, डिस्काउंट ऑन क्रेडिटर. त्यानंतर दोन होत्या परचेस, अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल्स. किती सोपं आहे, हेडिंग लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही. ओके चला आता पटकन. टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, राईट आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जर का तुम्ही 12 ला असाल, 11th ला असाल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी मधून मायनस, क्लिअर आहे. चला नेक्स्ट डिस्ट्रीब्युटेड द फ्री सॅम्पल. ओके फ्री सॅम्पल केले ट्रेडिंगच्या क्रेडिटला, पेनच्या डेबिटला ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट. ओके म्हणजे इथे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लिहिणार, काय लिहिणार लिहिताना ऍडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे. सेकंड डिस्ट्रॉय बाय फायर, गुड्स रिलेटेड कोणती एंट्री आली ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सिंपल आहे. सेकंड इफेक्ट अनइन्शॉर्ड आहे, तो पूर्ण टोटली लॉस झाला, लॉस बाय फायर, कन्सेप्ट क्लिअर आहे. नेक्स्ट इन्शॉर्ड जर का असेल तर गुड्स रिलेटेड कोणती एंट्री आली तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, पेएनएलच्या डेबिटला लॉस बाय फायर अँड बॅलन्सच्या असेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, क्लिअर आहे. नेक्स्ट आहे डिस्काउंट ऑन डेटर, सिंपल आहे सगळ्यामध्ये, सोपी एकदम. काय करणार, डिस्काउंट ऑन डेटर म्हटल्यावरती लेस फ्रॉम डेटर, ओके आणि ऍड टू, ओके ऍड टू आहे, डिस्काउंट ऍड टू नाहीये, डिस्काउंट ऑन डेटर लेस फ्रॉम द डेटर करायची आणि पेएनएलच्या डेबिटला, ठीक आहे. डिस्काउंट ऑन क्रेडिटर लेस फ्रॉम क्रेडिटर पेएनएलच्या क्रेडिटला, कन्सेप्ट क्लिअर आहे. अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड काय आहे, परचेस आहे, तर काय करणार अनरेकॉर्डेड परचेस मध्ये, त्या केस मध्ये बेटा, ओके अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड परचेस मध्ये ऍड टू परचेस, ऍड टू क्रेडिटर, अनरेकॉर्डेड सेल्स, ऍड टू सेल्स, ऍड टू डेटर. किती सोपं आहे, ठीक आहे. हा काय झालं आपल्या 8 एंट्र्या. आता एक तुमच्याकडे अजून थोडा प्रयत्न करतो मी, काय करूया आपण सर्व एंट्री रिवाइज करूया, काय करूया सर्व एंट्री रिवाइज करूया. म्हणजे टोटल किती एंट्री झाल्या आपल्या टाईड आणि त्या पहिल्या 7, ओके. सो अशा टोटल आपण एंट्री काय करूया रिवाइज करूया. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, ह्या 7 आणि नंतर इथे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर 15च्या 15 आपण करूया, तरी वाईट करूया, ठीक आहे. चला क्विकली. फर्स्ट काय होती इथे क्लोजिंग स्टॉक, शब्बास. ट्रेडिंगच्या क्रेडिटला, असेटला, सिंपल. प्रीपेड एक्सपेन्सेस, ट्रेडिंगच्या डेबिट एक्सपेन्सेस, ट्रेडिंगच्या डेबिटला, पेनच्या डेबिटला काय करणार लेस करणार, ओके. सेकंड इफेक्ट असेटला, व्हेरी गुड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सेम रिकॉल करा माझ्यासोबत तुम्ही पण. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ट्रेडिंग पेनच्या डेबिटला आउटस्टँडिंग आहे प्लस करणार, व्हेरी गुड. नेक्स्ट सेकंड इफेक्ट काय आला पाहिजे लायबिलिटीला, शब्बास रे, किती सोपं आहे. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ओके इन्कम आहे पेनच्या क्रेडिटला, झालं की नाही, काय करणार लेस करणार, ठीक आहे. रिसिव्ड इन ऍडव्हान्स लायबिलिटीला, क्लिअर आहे, ऍडव्हान्स मध्ये आला लायबिलिटीला. नेक्स्ट इन्शुरन्स सॉरी इन्कम रिसिवेबल, रिसिवेबल आहे रिसिवेबल, काय करणार इन्कम आहे पेनच्या क्रेडिटला प्लस, ओके. रिसिवेबल कुठे येतात असेटला, क्लिअर आहे. नेक्स्ट बॅड डेट्स, बॅड डेट्स आरडीडी आरबीडीडी कुठे येणार बॅड डेट्स डेटर मधून लेस, लेस फ्रॉम डेटर, ओके. अँड डेटर कुठे येतात असेटला, डेटर मधून लेस अँड सेकंड इफेक्ट पेनच्या डेबिटला बॅड डेट्स मध्ये ऍड, ओके ऍड होणार, ठीक आहे. नेक्स्ट आहे काय होतं आपलं डेप्रिशिएशन, ओके. डेप्रिशिएशन असेट मधून लेस, असेट मधून लेस अँड सेकंड इफेक्ट पेनच्या डेबिटला, कन्सेप्ट क्लिअर आहे. चलो आजच्या एंट्री आपण रिवाइज करू. 8 एंट्री होत्या. पहिली एंट्री होती गुड्स वरून, होती की नाही, गुड्स 1 2 3 4. चला पहिली एंट्री होती टेकन ओव्हर बाय पप्पो, है ना. टेकन ओव्हर बाय पप्पो म्हणजे कोण प्रोप्रायटर फॉर अ पर्सनल यूज, ठीक आहे. सो एंट्री काय येणार गुड्स रिलेटेड कोणती एंट्री ट्रेडिंगच्या क्रेडिटला, एक इफेक्ट फिक्स आहे, ओके. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पप्पूने घेतला तर तुम्ही जर का 11th ला असाल तर तुमची एंट्री येणार बॅलन्स शीटच्या कॅपिटल मध्ये, बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल आपण इथे लिहितो, ओके. 11th ला तू लेस करणार, ठीक आहे. जर का 12th ला असाल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार, कन्सेप्ट क्लिअर आहे. चला नेक्स्ट गुड डिस्ट्रीब्युटेड द फ्री सॅम्पल, फ्री सॅम्पल म्हणून दिले. गुड्स रिलेटेड कोणतीही एंट्री ट्रेडिंगच्या क्रेडिटला टाकणार, क्लिअर आहे. अँड सेकंड इफेक्ट काय सांगितलंय गुड डिस्ट्रीब्युटेड द फ्री सॅम्पल, फ्री सॅम्पल ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून देतो आणि आपला तो एक्सपेन्स आहे सो पेनच्या डेबिटला, क्लिअर आहे.
थर्ड गुड डिस्ट्रॉय बाय फायर थेफ्ट अँड ऍक्सिडेंट, पण कोणते अनइन्शुअर्ड, कोणते अनइन्शुअर्ड, इथे इन्शुअर्ड वाले. ठीक आहे. आता अनइन्शुअर्ड जर का असतील तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि इन्शुरन्स नाहीये तर पूर्ण लॉस गेला पेएनएलच्या डेबिटला. कन्सेप्ट क्लिअर आहे. पण पेएनएलच्या डेबिटला काय ना लॉस बाय फायर. ठीक आहे. थेफ्ट ऍक्सिडेंट काय असेल ते. इन्शुरन्स जर का असतील इन्शुरन्स काढला असेल तर एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला पेएनएलच्या डेबिटला बॅलन्सच्या असेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. क्लिअर आहे. चला नेक्स्ट दोन एंट्री पाहिल्या आपण डिस्काउंट वरती. काय होतं डिस्काउंट आणि नंतर आहे इथे अनरेकॉर्डेड वरती. डिस्काउंट वरती एंट्री काय आहे तर डेटर आणि क्रेडिटर. डिस्काउंट ऑन डेटर, डेटर म्हटलं की डेटर मधून लेस डिस्काउंट दिला, डेटर मधून लेस. अँड सेकंड इफेक्ट कुठे आला डेटर मधून लेस आणि सेकंड इफेक्ट पेएनएलच्या डेबिटला. शब्बास रे. डिस्काउंट ऑन क्रेडिटर कुठे येणार लेस फ्रॉम दी क्रेडिटर. ओके पेएनएलच्या क्रेडिटला. अनरेकॉर्डेड वरून दोन आहेत परचेस अँड सेल्स. परचेस अनरेकॉर्डेड परचेस कुठे येतात परचेस मध्ये ऍड क्रेडिटर्स मध्ये ऍड. ओके अनरेकॉर्डेड सेल्स मध्ये ऍड डेटर मध्ये ऍड. कन्सेप्ट क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आपल्या टोटल आज 15 एंट्र्या कंप्लीट झालेल्या आहेत. अजूनही आपल्या 7 एंट्रीज काय आहेत बाकी आहेत. सो ते काय करूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंप्लीट करू. ठीक आहे. तब तक के लिए बाय बाय.